जी माहिती दिली होती, तसेच WhatsApp ग्रुप आणि इतर माध्यमातून आपण जी माहिती अपडेट दिली होती, त्याप्रमाणे वातावरण सक्रिय झालेलं आहे. साक्रीच्या काही भागामध्ये सुद्धा वातावरण काही प्रमाणामध्ये येण्याची शक्यता दाट आहे. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आपण कालही लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे इथे देखील पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तो पाऊस कोणत्या दिशेला जाणार याची देखील आपण अपडेट देणार आहोत. तसेच बऱ्याच शेतकरी बांधवांना विनंती आहे, अहमदनगरच्या काही पश्चिम भागात देखील वातावरण, तसेच पूर्व भागात देखील वातावरण सक्रिय झालेलं आहे. तो बीड जिल्हा तर काही भाग घेण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे त्याही भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. पुणे परिसरातल्या दक्षिण भागामध्ये तसेच पूर्व भागामध्ये बारामतीपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त मजल मारण्याची शक्यता या वातावरणामध्ये आहे आणि काही ठिकाणी मी WD2 चा देखील अलर्ट देण्याचा प्रयत्न करेल. कारण की WDची जी संभाव्य शक्यता आहे ती बढ़ण्याचे देखील चान्सेस तितक्याच प्रमाणामध्ये याच कालखंडामध्ये आहे. तर मित्रांनो, हा जो पाऊस आहे तो कुठपर्यंत मजल मारणार आहे याची देखील अपडेट तुम्हाला लाईव्हच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करेल. तर सातारा तसेच सांगली जिल्ह्याच्या काही मोजक्या ठिकाणापर्यंत याची मजल आहे. तसेच सातारा, सांगोला, सोलापूर मार्गे देखील हा पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होण्याची शक्यता खूप दाट आहे. पश्चिम महाराष्ट्र तो आज जवळपास 70% घेण्याची शक्यता दाट आहे. पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर एरिया तसेच सोलापूर परिसराकडे देखील तो संध्याकाळपर्यंत मजल मारेल. बारामतीमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यता संभाव्य आहे. मित्रांनो, आवाज येत असेल तर त्याबद्दल देखील मेसेज करत चला, म्हणजे आपल्याला त्या आवाजामुळे माहिती मिळेल. पुणे परिसराच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा पाऊस अलर्ट झालाय. बरेच जण कमेंट करतायत, पण कमेंट करताना तुमचा तालुका, त्या शहरापासून तुमचे अंतर, अंदाजे अंतर आणि दिशा देखील कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. ठीक आहे. तर अशी कंडिशन आहे. तर संध्याकाळी कुठल्या जिल्ह्यांना सतर्क राहायचं आहे, कुठल्या भागांना सतर्क राहायचं आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. करमाळा, कर्जत परिसर देखील सतर्क राहायचंय. सध्या पुणे परिसरामध्ये पावसाने जोर धरलेला आहे. पुणे ते बारामतीपर्यंत त्याची मजल गेलेली आहे आणि तो काही भाग व्यापण्याची शक्यता